आज एकादशीमुळे विशेष पूजा केलेली आहे नागदेवतांची पण. थांबा 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 ना, मी छोटीला खाऊ द्या. भगवान भीम पण असेच आहेत, पाचवी पांडव मधले भीम. त्यांना भूक सहन होत नव्हती, ते सतत खात राहायचे. पौष्टिक डिश खायला मिळते जे की तुझ्या पोटासाठी चांगले असेल. कारण आज एकादशीच्या दिवशी नारळ नसतात फोडत किंवा सोमवारी सुद्धा नारळ नसतात फोडत. हे बघा एवढं सुंदर दूध निघलेलं आहे. छोडो खायो खायो. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात खूप सुंदर आणि पवित्र अशा ठिकाणावरून होत आहे. ते ठिकाण म्हणजे श्रीकृष्णाचं मंदिर. तर आज निर्जला एकादशी आहे म्हणून आम्ही सकाळ सकाळी मंदिरात आलेलो आहोत. आता दर्शन घेतो, नंतर गोमातेला गुळ भरवते. हे बघा इथे आहे गोशाळा, गाईचा गोठा, आणि हे आहे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर. आणि या मंदिरामध्ये सगळ्या देवांची लहान लहान मंदिरं आहेत. चला, आमचं सगळ्या देवांचं दर्शन झालेलं आहे आणि मंदिरात पोचता क्षणी पावसाला सुरुवात झालेली होती. आता थोडासा पाऊस कमी झालेला आहे आणि अचानक ऊन पण पडलेलं आहे. बाकी समोर नागदेवताचं मंदिर आहे. आता नागदेवतांचं दर्शन घेऊयात. हे बघा खूप तीव्र पायऱ्या आहेत इकडच्या, जपून चालावं लागतं. तर पाऊस पडलेला आहे. आज एकादशीमुळे विशेष पूजा केलेली आहे नागदेवतांची पण. हे बघा किती सुंदर सजावट केलेली आहे मंदिराची नागदेवताच्या. प्रणाम नागदेवतांनो, शतकोटी प्रणाम. नागदेवतांचं तर दर्शन झालेलं आहे. आता गोमातेचं दर्शन घेते आणि त्यांना गुळ भरवते. अंजी आल्या का? वाटच बघत होते वाटतं. नको का? थांब थांब तिला थांब. खा गोमाता खा. या इकडून इकडून ये बसले. तुला इकडून पाहिजे ना, ना खा. अजून देऊ तुला? खा ना. नको गुळ खाण्यासाठी अशी भांडण करत असतात. कुठेची भरवा. या 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 ये बच्चा, ये छोटी बछडी पण खाता खा ना. तिला खाता येत नाही. या खाऊ द्या. अगं थांबा 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 ना, ती छोटीला खाऊ द्या. तिला खाता येत नाही, हिचीच खूप घाई असते. खा घे, सगळं तुलाच पाहिजे. प्रणाम प्रणाम तुम्हाला. नाही खाता येत तिला, फोंडूची छोटी अजून. किती सुंदर बछडी आहे, किती सुंदर आहेस तू. खूप सुंदर आहे तू. चल येऊ का? येऊ का मी? येऊ का? पुन्हा येते एकादशीला दुसऱ्या येते. आता संपला गुळ, संपला गुळ आता. तुला बाहेर यायचंय? बाहेर यायचं चिमणे? गो लागेल लागेल. चलो ओके चलो, लेट हो रहा है फोंडे जी को. दादू मना म्हणा दादू. हाँ जी हो गए तयार. चला आता फोंडेजींना खिचडी खायला देते अगोदर, त्यांना ऑफिसला यायचं आहे, उशीर होत आहे. आयुष्यवंत भव यशस्वी भव सुखी राहा मेरा मन्ना पुत्र. तिलक लगाया, चंदन लाव. ओके. आयुष्यवंत भव यशस्वी भव. अरे हो हो, सुखी राहा मेरा दादू पुत्र. एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तिलक लगाओ, चंदन तिलक. खा लो खिचडी वगैरे ना. साबुदाण्याची गंजी केलेली आहे कारण माझ्या मनाचं पोट थोडंसं बिघडलेलं आहे. साखर हो हो, साखर घातली ना. साखर पोट खराब होतं. साखर नाही, खडी साखर घातली. फोंडेजींना खिचडी देत आहे मी. हे बघा खिचडी मंदिरात जायच्या अगोदरच बनवून ठेवलेली मी. फोंडेजी को खिला देती हूँ मैं अभी. लीजिए फोंडेजी, आराम से खाओ. मनासाठी साबुदाण्याची गंजी केलेली आहे मी. सब बना के रख के चली गई थी. मनुड्या तिसकुंडी बाबू खा लो. म्हणा लिची फळ खात आहे. म्हणा तुला त्रास आहे ना पोटाचा, खाऊ नको, कमी खा. म्हणा मागचे 3 दिवस झाले ना सांगत नाही.
आज बरं कोणाची त्याचं पोट बिघडलेलं आहे आणि त्याला भूक पण कंट्रोल होत नाही. भगवान भीमासारखी भगवान भीम पण असेच आहेत. 5 पांडवांमधले भीम, त्यांना भूक सहन होत नव्हते, ते सतत खात राहायचे. मग त्यांनी भगवान श्रीकृष्णाला विचारलं की हे नारायणा, मी काय करू जेणेकरून मला ह्या सगळ्या एकादशीचं व्रत मिळेल, म्हणजे व्रताचं फळ मिळेल. तेव्हा नारायण म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे भीम, तू फक्त ह्या निर्जला एकादशीचं एकच व्रत कर, तर तुला सगळ्या एकादशीचं फळ मिळेल. म्हणून आजची एकादशी जी आहे ना, निर्जला एकादशी, ती खूप विशेष आहे. भगवान भीमाने ही एकादशी केलेली, निर्जला एकादशी. म्हणजे त्याने वर्षभरातली कुठलीच एकादशी नव्हती केली, पण ही निर्जला एकादशी केली, त्याच्यामुळे त्यांना सगळ्या एकादशीचं फळ मिळालं. ओके पंडितजी, आवजो पंडितजी, आवजो. चला मी आता थोडा वेळ नामस्मरण करते. बाकी आप कब जाओगे? अरे ह्याला बी आहे का लिचीला? हे बघा चिकूच्या बी सारखं बी निघालेलं आहे लिचीमध्ये. एवढीशी तर लिची होती, मोठी होती. लावायची का लिचीच झाडे? नाही, ठीक आहे. चायना पुढे लिची नाही, चायना फळ. चलो अभी भगवान का नामस्मरण करते हो थोडी देर. आज खूप नामस्मरण करणार आहे मी आणि प्रयत्न करणार आहे पाणी सुद्धा न ग्रहण करण्याचा. देखती कब तक होता है. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. माझा म्हणा आता क्लासला चाललेला आहे. म्हणा तुला आल्यानंतर एक पौष्टिक डिश खायला मिळेल, जे की तुझ्या पोटासाठी चांगली असेल. ओके, आयुष्यात भाऊ यशस्वी भाऊ, आराम से गाडी चलायला बेटा. रेनकोट ठेव डिक्की मध्ये. ओके. अरे सॅगचा कवर घेतला का लॅपटॉप बॅगचा? ओके, आओ जाओ, आराम से गाडी चलायलो. चला मी आता हरी जय जयरामचा गजर करते पेटी वाजून. हरी जय जय राम, हरी जय जय राम, कृष्ण हरी. दुपारचे 3 वाजलेले आहेत आता. बाकी मी आता एक स्पेशल पदार्थ बनवणार आहे माझ्या मनासाठी. तो पदार्थ म्हणजे केळीचे शिकरण. आणि केळीच्या शिकरणामध्ये मी गाईचं किंवा म्हशीचं दूध नाही वापरणार, तर त्याच्यासाठी एक स्पेशल दूध मी बनवणार आहे, ते म्हणजे ओल्या नारळाचं दूध. हे बघा, काल मी माझ्या मनाकडून एक नारळ फोडून ठेवला होता, कारण आज एकादशीच्या दिवशी नारळ नसतात फोडत किंवा सोमवारी सुद्धा नारळ नसतात फोडत, म्हणून कालच नारळ फोडून ठेवला होता. त्याची आज काळीपाट खडून काढली, स्वच्छ धुतला आणि असे बारीक तुकडे केलेले आहेत. आता हे तुकडे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटणार आहे आणि ओल्या नारळाचं दूध काढणार आहे. बाकी इथे 3-4 केळीसुद्धा बारीक चिरून ठेवलेली आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये खडी साखर वाटून ठेवलेली आहे आणि याच्यामध्येच इलायची पण घातलेली मी मगाशीच वाटते वेळेस. तर अगोदर नारळ वाटून घेते. निकलो, अरे मिक्सर निकल गया, क्या ही बोलू मैं. चला आता बारीक चिरलेला ओला नारळ घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये. ओल्या नारळामध्ये थोडंसं पाणी मिक्स करते. चला आता बारीक वाटून घेते नारळाला. हाय राम, बघा लाईटच गेली, काय करायचं. क्या ही मैं बोलू, मैं कुछ करने जाती हूँ तो ऐसा होता है. लाईटच गेली. आता कधी लाईट यायची काय माहित. एकतर माझ्या मनाने सकाळी फक्त साबुदाण्याची गंजी खाल्लेली आहे, त्याच्यानंतर काही नाही खाल्लं, तर त्याला भूक नाही सहन होत. एकादशी तिला खिचडी पण देऊ शकत नाही खायला, कारण खिचडी पचायला जड असते. क्या ही मैं बोलू. अभी आता लाईट येईपर्यंत वाटच पाहावं लागेल मला. हे बघा, चक्क 1 तासानंतर लाईट आलेली आहे. आता पटकन नारळ वाटून घेते. आणखीन थोडंसं पाणी घालते नारळामध्ये. छान दूध निघालेलं आहे. आता याला वस्त्रगाळ करते. हे बघा, या स्टीलच्या चाळणीवरती मी पातळ कापड ठेवलेलं आहे आणि चाळणीच्या खाली एक पातेलं. आता वाटलेलं नारळाचं दूध वस्त्रगाळ करते. बघा, वा भाई वा. नारळाच्या दुधापासून शिकरण करणे हा थोडासा अट्टासाचा पदार्थ आहे आणि खूप पौष्टिक पदार्थ आहे. कारण आपल्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधामध्ये केळी टाकल्यानंतर पचायला जड होतं ते शिकरण. हे बघा, हे बघा, वा भाई वा वा, किती सुंदर दूध निघत आहे.
तुम्हाला दाखवते पुढे नेऊन थोडंसं कॅमेरा. हे बघा एवढं सुंदर दूध निघलेलं आहे. एकदम आपल्या देशी गाईच्या दुधासारखं वाटत आहे नारळाचं दूध. चला आता नारळाच्या दुधामध्ये वाटलेली खडी साखर आणि इलायची घालते. चलो मिक्स कर देते. हे आता घालायची आहे बारीक चिरलेली केळी. केळी बघा काळी पडलेली आहे थोडीशी आणि 1 तास झालं चिरून ठेवलेली, लाईटच गेलेली. क्या ही कर सकते है. वा बाई वा वा वा, किती पौष्टिक शिकरण बनलेलं आहे. याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पण घालू शकतो पण मी नाही घालणार. गाईचं किंवा म्हशीचं किंवा इतर कुठल्याही प्राण्याचं दूध न वापरता पौष्टिक शिकरण तयार केलेलं आहे मी. हे बघा किती सुंदर दिसत आहे शिकरण. वा भाई वा. आता या शिकरणाचा अगोदर माझ्या श्रीकृष्ण भगवानाला भोग दाखवते आणि नंतर मग दादूला टेस्ट करायला देते. चखने को दे देती हूँ. भगवान को भोग लगाते हैं पहले. मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, माखन मिश्री में शाम को खिलाऊंगी. ओम प्राणाय स्वाहा, पाणाय स्वाहा, व्याणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यम समर्पयामी. अभी मैं दादू को दे देती हूँ चखने के लिए. दादू, चटोरा दादू, बताओ. बताओ भले, खाता ही जा रहा है. अरे सांग. हे राम, नारळाचा टेस्ट येते. मग नारळ दुधाचा नारळाचाच टेस्ट येणार बाळा. अच्छी बनी है नहीं? स्वादिष्ट. ठीक है और लेना बेटा. हाँ ज़्यादा बनाई मैंने, खा लो. हे बघा माझा म्हणा बाबू आलेला आहे. आइए आइए. आज लेट कर दिया बेटा, बहुत लेट कर दिया. मित्राच्या घरी थांबलेला. मी तुझ्यासाठी खूप पौष्टिक पदार्थ बनवून ठेवलेला आहे जो की तुझ्या पोटासाठी हेल्दी आहे. काय खाऊन आला बाळ बच्चा? काय खाऊन आला? साबुदाण्याची चपाती केली होती. साबुदाण्याची चपाती खाऊन आला? अरे नको खाऊ ना बाबू. साबुदाण्याचा पराठा. मत खायो बेटा, पेट खराब है तो. चलो जल्दी से शिकरण टेस्ट करो. हे बघा आता मी माझ्या मनाला देत आहे केळीचं शिकरण खायला. ओके लीजो मेरे बेटे, चकियो. छोड़ो, खाइयो खाइयो. वाह भाई वाह, कैसा है पौष्टिक दूध. कोकोनट मिल्क अँड बनाना. हेच शिकरण पौष्टिक असतं बरं का. जे आपण गाईचं म्हशीच्या दुधाबरोबर खातो ना ते शिकरण पौष्टिक नसतं. ते पचायला जड होतं कारण दुधाबरोबर कुठलंही फळ खायचं नसतं. पण ह्या नारळाच्या दुधाबरोबर कुठलंही फळ खाल्लं तरी चालतं, पौष्टिक होतं ते. कारण नारळाचं दूध पण फळापासूनच निघालेलं आहे. खायो खायो, मजा आहे ना. धन्यवाद करने का तरीका है मना का. खा लो आराम से. और ले लो. ठीक आहे. बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.